नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मिठू हर्षितने तिला वेडिंग प्लॅन सांगितल्याप्रमाणे ती सर्वांना प्लॅन समजावून सांगत असते. आता मिठू सांगते की प्लॅन असा आहे की श्वेता उभी असणार, तिच्या शेजारी तेजा आणि त्यांच्या पुढे वल्लरी आणि मी. मग आपण असं हलकंसं बाजूला व्हायचं आणि मग मागून प्रेरणादीची ग्रँड एंट्री होईल. तेव्हा श्वेता तिला विचारते की कशाबद्दल बोलते आहेस तू. यावर मिठू सांगते की अगं प्रेरणादीच्या लग्नाबद्दल. तेव्हा श्वेता तिला म्हणते की हे असलं फिल्मी लग्न. तेव्हा मिठू विचारते की का नसावं फिल्मी. बघ ना प्रेरणादीची ग्रँड एंट्री किती स्पेशल वाटेल ना तिला. पण श्वेताला काही तिचा प्लॅन आवडत नाही आणि ती म्हणते की हे असलं लग्न. यावर मिठू वैतागून म्हणते की यार तू ऐकून तरी घे ना. आणि असं म्हणून ती पुढे कंटिन्यू करते. आता मिठू सांगते की मी सांगितल्याप्रमाणे आपण उभ्या असू, आपल्या प्रत्येकीच्या हातामध्ये व्हाईट दुपट्टा असेल आणि तो हळूहळू असा बाजूला सरकेल, जणू काही धुक्याची चादरच बाजूला होत आहे आणि त्याच धुक्यातून प्रेरणादीची अशी ग्रँड एंट्री होईल. वाव किती भारी वाटेल ना. आणि ती सर्वांना विचारते की कशी वाटली माझी आयडिया. तेव्हा श्वेता म्हणते की तुझ्यासारखीच आहे, एकदम फिल्मी. पण वल्लरीचं मात्र तिच्या बोलण्याकडे लक्ष नसतं. आता मिठू वल्लरीला विचारते की वल्लरी तुला कशी वाटली ग माझी आयडिया. यावर वल्लरी सांगते की छान आहे. तेव्हा श्वेता मिठूला विचारते की पण मला सांग, हे सगळं तुला स्वतःला सुचलं का. यावर मिठू अडकळत सांगते की ते काय आहे ना, मला नाही सुचलं ग, हर्षितने सुचवलं. तेव्हा श्वेता म्हणते की तरीच म्हणलं हिच्या डोक्यामध्ये असं, म्हणून ती थांबते आणि आश्चर्याने विचारते की तो कुठे भेटला तुला. तेव्हा मिठू सांगते की ते काय झालं, मी बाहेर गेले होते ना, तेव्हा तो अचानक मला भेटला आणि मग ते रस्त्यात बोलणं चांगलं वाटत नाही ना, म्हणून आम्ही कॉफीसाठी भेटलो. मग त्याने मला सगळं डिटेलमध्ये सांगितलं. यावर श्वेता म्हणते की कसली पलटी मास्टर आहे ही, आम्हाला काय बोलली होती हर्षितकडून काही प्लॅन वगैरे करायला नको आणि आता एका कॉफीमध्ये रंगच बदलून गेलाय तुझा. तेव्हा वल्लरी मिठूला विचारते की काय हो मिठू ताई, बरोबर बोलतायत का ह्या. तेव्हा मिठू म्हणते की ते काही नाही श्वेता. असं म्हणून ती श्वेताच्या मांडीवर बसते आणि म्हणते की हो तो बोलत राहिला ना की असं वाटतं फक्त ऐकत बसावं. काय सॉलिड आयडिया सुचतात यार त्याला. असं वाटतं की त्याने बोलत राहावं आणि मी ऐकत बसावं. यावर श्वेता म्हणते की बसावं, पण माझ्या मांडीवर नाही, जड आहेस तू, जा तिकडे, उठ पटकन. आता मिठू रागाने उठते आणि म्हणते की किंमतच नाही आहे तुम्हाला माझी. असं म्हणून ती आतमध्ये निघून जाते. आता श्वेता तिच्याकडे बघून वल्लरीला म्हणते की ही काय वेडी झाली का ग. आणि परत थोडासा विचार करून म्हणते की त्या हर्षितच्या प्रेमात वगैरे नाही ना पडली. तेव्हा वल्लरी म्हणते की काहीतरच काय श्वेता ताई. पण श्वेता वल्लरीकडे दुर्लक्ष करत मिठूसोबत बोलायला आतमध्ये जाते. आता वल्लरी मात्र खूप टेन्शनमध्ये असते. ती मनातच विचार करत असते की काय लपवत आहेत प्रेरणाताई माझ्यापासून, काहीतरी गडबड नक्की आहे. आता यानंतर रात्री आपण पाहतो की वल्लरी एकटीच विचार करत बसलेली असते आणि तिला आठवत असते की मिठूने प्रेरणाला विचारलं होतं की कसलं टेन्शन आलं आहे ग तुला. यावर प्रेरणा सांगते की टेन्शन असं काही नाही, पण मागे आपण रागावर नियंत्रण कसं मिळवायचं ते व्हिडिओ शोधले होते ना आपण, ते आठवतं का तुला. आता वल्लरीला हे सुद्धा आठवतं की ऑफिसमध्ये समीरची PA म्हणाली होती की समीर सर खूप चांगले आहेत, पण त्यांचा राग अनप्रेडिक्टेबल आहे आणि ते कशावरून किती प्रमाणात चिडतील ना काही सांगता येत नाही. तसंच तिला आठवतं की तिने प्रेरणाला कॉल केल्यानंतर प्रेरणा सांगते की आम्ही मंगळसूत्राचं डिझाईन फायनल करायला चाललो आहे, गाडीतच आहोत. आता वल्लरी हे सगळं आठवतच असते. तितक्यात तिथे प्रेरणा येते. आता प्रेरणा तिला असं टेन्शनमध्ये बघून विचारते की काय गं वल्लरी, एकटीच का बसली आहेस इथे अशी, आणि मिठू आणि श्वेता कुठे आहेत. तेव्हा वल्लरी सांगते की नाही ते आतमध्ये आहेत, बेडरूममध्ये झोपल्यात. यावर प्रेरणा वल्लरीला म्हणते की तू पण झोपायचं ना, मग उशीर झाला आहे आणि माझ्याकडे किल्ली होती ना, मी उघडलं असतं दार. तेव्हा वल्लरी म्हणते की मी तुमचीच वाट बघत होते. आता प्रेरणा सांगते की अगं काही विचारू नको, आज मी आणि समीरने चक्क जीवाची मुंबई केली आहे. त्यांना खूप घाई होती ना मंगळसूत्र फायनल करायची. मग काय गेलो आणि केलं एकदाचं मंगळसूत्र फायनल, आणि ते झाल्यानंतर असं सोडतात का मला, घरी मागेच लागले ते. म्हणून मग डिनरला गेलो, मस्त डिनर झाला. आमच्या दोघांची आवड किती जुळते माहिती आहे का तुला, खूप काळजी घेतात अगं ते माझे. असं म्हणून ती देवाला नमस्कार करायला जाते. आता वल्लरीसुद्धा उठून तिच्या मागे येते. तेव्हा प्रेरणा विचारते की काय गं काय झालं, बोलत का नाही आहेस आणि नुसतीच मागे मागे फिरते आहेस. तेव्हा वल्लरी प्रेरणाचा हात हातात घेऊन म्हणते की तुमच्या बोटाला काय लागलं आहे प्रेरणाताई. यावर प्रेरणा खूप घाबरते आणि ती खोटं हसण्याचं नाटक करत म्हणते की अगं ते काय झालं ना, आज ते मंगळसूत्र घ्यायला जायचं होतं ना, गडबड होती ना, तर धांदळ सुरू होती माझी आवरायची आणि ड्रॉवरमध्ये बोट सापडलं
माझं, लक्षातच आलं नाही अगं माझ्या. आणि हे बघ पट्टी बांधून आणली आहे डॉक्टरकडून, एवढं काही लागलं नाही, तू नको काळजी करू अगं. तेव्हा वल्लरी हसत म्हणते की प्रेरणाताई खरंच कारण खूप छान सुचलं आहे तुम्हाला, पण पुढच्या वेळी काहीतरी नवीन कारण शोधा. आता प्रेरणा घाबरून विचारते की म्हणजे? यावर वल्लरी म्हणते की बरोबरच आहे ना, हे ड्रॉवरचं कारण प्रत्येक वेळी तुम्ही नाही ना देऊ शकणार. आणि सांगते की तुमच्या बोटाला पेपरवेटची जखम आहे, कळलंय मला. हे ऐकून प्रेरणा खूप घाबरते. आता वल्लरी पुढे म्हणते की आणि ती कोणामुळे झाली आहे ना हे सुद्धा कळलंय मला. आता प्रेरणाताई कारण काही असो, एकदा जो माणूस आपल्या अंगावर हात उचलतो ना त्याला तशी सवयच असते, हे समजून घ्या. आणि तो परत कधीच थांबणार नाही. तितक्यात आता मिठ्ठू बाहेर येते आणि ती प्रेरणाला विचारते की प्रेरणादी आलीस तू, कशी झाली तुझी शॉपिंग? तेव्हा प्रेरणा हसत सांगते की मस्त झाली, मंगळसूत्र फायनल करून आलो अगं, मस्त 2 वाट्या आहेत आणि हिऱ्यांचं आहे अगं. समीर ऐकायलाच तयार नव्हते, मी नको नको म्हणत होते त्यांना, पण त्यांचा हट्ट चालूच होता. असं म्हणून ती मिठ्ठूला दिवसभर काय काय झालं ते सांगायला लागते. आता वल्लरी शांतपणे प्रेरणाकडे बघत असते. आता यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की प्रेरणा किचनमध्ये काम करत असते. ती स्वतःशीच बोलत असते की काय गं प्रेरणा, कसे जाणार तुझे डब्बे वेळेत? जखमेमुळे तर काहीच करता येत नाहीये नीट. तितक्यात वल्लरी तिथे येते आणि ती प्रेरणाला म्हणते की द्या इकडे, करते मी. असं म्हणून ती प्रेरणाच्या हातातून कांदा कापायला घेते. आता वल्लरी प्रेरणाशी काहीतरी बोलणार, तितक्यात प्रेरणा तिला थांबवते आणि म्हणते की हे बघ वल्लरी, मला खूप कामं आहेत. यावर वल्लरी म्हणते की अहो एकाच घरात राहतो आपण, मग असं किती काळ लपवून ठेवणार आहात? तेव्हा प्रेरणा विचारते की काय लपवते आहे मी, सांग ना काय लपवते मी, कारण तू काय बोलते आहेस ते कळत नाहीये मला. तेव्हा वल्लरी म्हणते की तुम्हाला चांगलंच माहिती आहे की तुम्ही काय लपवत आहात. हे सगळं समीर सरांनी केलं आहे ना, मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं, मी तुमच्या ऑफिसमध्ये गेले होते आणि मला सगळं काही समजलं आहे. तेव्हा प्रेरणा म्हणते की हे बघ मी पुन्हा एकदा सांगते आहे, मी काहीही लपवत नाहीये आणि जे काही झालं आहे ना तो आमचा पर्सनल मॅटर आहे, तू नको पडूस याच्यात. वल्लरी म्हणते की माहिती आहे मला की हा तुमचा पर्सनल मॅटर आहे, तरीसुद्धा काळजी वाटते मला तुमची, म्हणून बोलते आहे मी. आणि ती प्रेरणाचा हात पकडून म्हणते की लग्नाच्या आधीच ही अवस्था केली आहे त्याने तुमची, लग्न झाल्यावर काय करणार आहात तुम्ही? तेव्हा तर तुम्ही त्यांची हक्काची बायको असावी, त्यांच्या नावाचं मंगळसूत्र असेल तुमच्या गळ्यात, तेव्हा पण ते जर असेच वागत राहिले तर काय करणार आहात तुम्ही प्रेरणाताई? आता प्रेरणा काहीही न बोलता तिथून जायला लागते. तेव्हा वल्लरी तिला थांबवते आणि म्हणते की प्रेरणाताई तुमची काळजी वाटते आहे, म्हणून फक्त एक प्रश्न विचारायचा आहे मला तुम्हाला, काय एवढं सगळं सहन करत आहात तुम्ही? यावर प्रेरणा म्हणते की काही सहन करत नाहीये मी, आणि मला सांग तू अशी किती ओळखतेस ग समीरला? आणि राहिला प्रश्न माझ्या या जखमेचा, तर काय त्यांनी मुद्दामून नाही केले, त्यांचं लक्ष नव्हतं आणि म्हणून लागलं आहे माझ्या हाताला. त्यामुळे हे बघ तू ना मला सांगू नको की काय करायचं आणि काय नाही, ते मी बघून घेईल, मी काही लहान नाही आता. यावर वल्लरी म्हणते की हे सगळं असं बोलून तुम्ही त्यांच्या चुकांवर पांघरून घालत आहात, का करत आहात तुम्ही असं? अहो पुढे जाऊन या सगळ्यांचा आणखीन त्रास होईल तुम्हाला, कळतंय का तुम्हाला? आता प्रेरणा म्हणते की झालं का बोलून तुझं, मी बोलू का आता? कसं आहे ना वल्लरी, माणूस म्हटलं ना तर त्याच्यातले दोष हे आलेच, ते प्रत्येकातच असतात ग, कोणीच परफेक्ट नसतं, माझ्यात पण आहेत ना दोष. मग आपल्या माणसातले दोष आपणच स्वीकारायचे का? जे नातं अजून पूर्णपणे जोडलंही गेलेलं नाही ते नातं तोडून टाकायचं? तूच सांग मला. आपल्या माणसांच्या चुका पोटात घालायच्या असतात, हेच शिकवलं आहे ना आपल्याला, आणि आपल्या आईवडिलांचे संस्कारसुद्धा असेच झाले आहेत ना. त्यामुळे सगळ्या नात्यांप्रमाणे नवरा बायकोच्या नात्यामध्ये सुद्धा ॲडजस्टमेंट ही करावीच लागते. तेव्हा वल्लरी म्हणते की प्रेरणाताई प्रश्न ॲडजस्टमेंटचा नाहीच आहे, मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्ही पुन्हा एकदा विचार करा. यावर प्रेरणा म्हणते की हे बघ मला ना वाद घालायचा नाहीये तुझ्याशी सकाळी सकाळी. तितक्यात येतात तिथे तेजा येते. आता तेजाला बघून प्रेरणा खूप खुश होते आणि तिला मिठी मारते. तेजा प्रेरणाला म्हणते की सॉरी यार, मी तुझी एंगेजमेंट मिस केली, पण मी तुझे फोटोज बघितले आहेत, खूप धमाल केली आहे तुम्ही सगळ्यांनी. तेव्हा प्रेरणा म्हणते की पण तू आणि मिठ्ठू नव्हता ना, म्हणून तुम्हाला खूप मिस केलं. आता तितक्यात मिठ्ठू आणि श्वेतासुद्धा बाहेर येतात आणि तेजाला भेटतात. तेजा आता वल्लरीला विचारते की काय वकील मॅडम कुठे हरवला आहात? तेव्हा वल्लरी तेजाला विचारते की प्रवास कसा झाला तुमचा? यावर तेजा सांगते की 1 नंबर. आणि ती प्रेरणाला म्हणते की हे बघ मी तुझ्यासाठी इंदोरवरून गिफ्ट आणलं आहे, उघडून बघ. तेव्हा प्रेरणा खुश होऊन उघडून बघते तर त्यामध्ये बांगड्या असतात. तेव्हा प्रेरणा बांगड्या बघून खूप खुश होते आणि म्हणते की किती सुंदर आहेत बांगड्या. आता तेजा सांगते की इंदोरच्या बांगड्या आहेत, म्हणजे तिकडे बाजार भरतो बांगड्यांचा आणि खूप फेमस आहेत, म्हणून म्हटलं नवऱ्या मुलीसाठी गिफ्ट घेऊन जाऊया. आता प्रेरणा म्हणते की थँक्यू, मला खूप आवडल्या. आता मिठ्ठू विचारते की आणि आमच्यासाठी काय आणलं? तेव्हा
तेजा मिठूला म्हणते की तुझं पण लग्न आहे का? श्वेता आश्चर्याने विचारते की म्हणजे तू आमच्यासाठी काहीच नाही आणलं? तेव्हा तेजा सांगते की अगं खरंच नाही आणलं मी, तिचं लग्न आहे म्हणून आणलं तिच्यासाठी, तुमच्यासाठी का आणू? आता मिठू रागाने म्हणते की कसली मुलगी आहे यार ही. तेव्हा तेजा म्हणते की आणलंय मी, फक्त हिच्या लग्नात घालायला ड्रेस आणलाय माझ्यासाठी, तुम्हाला काही नाही आणलं, असं म्हणून ती बॅग आतमध्ये घेऊन जाते. आता मिठू आणि श्वेतासुद्धा तिच्या मागे पळत आतमध्ये जातात. आता तेव्हा प्रेरणा वल्लरीला म्हणते की बघितलंच ना वल्लरी, माझं लग्न ठरलं आहे म्हणून किती खुश आहेत सगळ्याजणी, आणि माझं लग्न झालं ना की बाबांच्या डोक्यांवरचं ओझंही उतरेल, त्यामुळे तू मला समीरविषयी काहीच सांगायला जाऊ नको, मला खात्री आहे लग्नानंतर सगळं व्यवस्थित होईल. यावर वल्लरी म्हणते की प्रेरणाताई. तेव्हा प्रेरणा तिला थांबवते आणि म्हणते की वल्लरी नको बोलायला आपण या विषयावर, असं म्हणून ती आतमध्ये निघून जाते. आता यानंतर आपण पाहतो की सर्वजणी गप्पा मारत बसलेले असतात. आता तेव्हाच मिठू विचारते की कसं झालं प्रेझेंटेशन तेजा? यावर श्वेता म्हणते की तेजाने केलं आहे म्हणजे सिक्सरच मारला असेल की. तेव्हा तेजा म्हणते की सिक्सर नाही पण भारी झालं, क्लायंटला आवडलं. पण तो कलिग आहे ना माझा, त्याने आयत्या वेळी काय केलं माहिती आहे का? आयत्या वेळी सरांना सांगितलं की मला काही कॉन्फिडन्स नाही आहे, मी नाही करू शकत आहे प्रेझेंटेशन. मग सरांना टेन्शन आलं थोडं, त्यांनी मला विचारलं की करणार का? मग विषय आहे का? आपणच बनवलं ते डॉक्युमेंट, मग आपणच करणार ना. मग केलं मग प्रेझेंटेशन. क्लायंटने 1001 प्रश्न विचारले असतील, माझा बॉससुद्धा वेडा झाला होता आणि माझ्या डोक्याची तर मंडई झाली होती प्रॉपर. असं वाटत होतं ना त्या क्लायंटचा बाजार उठवावा, पण प्रत्येक वेळी आपल्याला जे वाटतं ते करता येत नसतं ना. मग नंतर काय प्रेझेंटेशन दिलं, सर्वच आता तेजाचं बोलणं ऐकत असतात. आता तितक्यात तेजाचं लक्षात येतं की ती एकटीच केव्हापासून बोलते आहे. ती म्हणते की 1 मिनिट, मी एकटीच बोलते आहे इथे, काय सोलो परफॉर्मन्स चालू आहे का माझा? तुम्ही पण बोला ना काहीतरी. आणि ती प्रेरणाला विचारते की तुम्ही सांगा कशी झाली एंगेजमेंट आणि काय काय मजा केली, मला सगळं ऐकायचं आहे. तेव्हा प्रेरणा तिला हातातील रिंग दाखवत म्हणते की आधी रिंग तर बघ. तेजा रिंग बघून म्हणते की वाव मस्त आहे गं. आता प्रेरणा सांगते की खूप छान झाला साखरपुडा, फक्त तू आणि ही मिठू तुम्ही नव्हता ना म्हणून मिस केलं तुम्हाला. तेव्हा तेजा म्हणते की हे ना सगळं मी तुझ्या लग्नामध्ये भरून काढणार आहे बघतो, आणि विचारते की लग्नाची तयारी कुठंपर्यंत आली आहे. यावर प्रेरणा सांगते की मंगळसूत्रसुद्धा फायनल करून झालं आहे आम्ही. आता वल्लरी मध्येच म्हणते की छान सुरू आहे लग्नाची तयारी. तेव्हा प्रेरणा घाबरून वल्लरीकडे बघायला लागते. आता वल्लरी म्हणते की म्हणजे छान सुरू आहे ना. तेजा विचारते की लग्नाची तयारी करून वरून आठवलं की हर्षित आहे ना कॉन्टॅक्टमध्ये, म्हणजे त्याने लग्नाची थीम वगैरे जे काही होतं ते ठरवलं का? कामाच्या गडबडीमध्ये ना त्याला कॉल करायचंच राहून गेलं माझ्याकडून, म्हणून विचारते आहे काही विचार वगैरे केला आहे का? यावर मिठू म्हणते की विचार केला आहे? काय प्लॅन केला आहे यार हर्षितने, तुला माहिती आहे का? त्याने कोकण थीम डिसाईड केली आहे, हिरवा, पिवळा, केशरी असे रंग तो जास्तीत जास्त वापरणार आहे. आणि तुला माहिती आहे का संगीतचा जर प्लॅन तू ऐकशील ना तर वेडी होशील वेडी. आणि मेहंदीचा तर काय प्लॅन बनवला आहे यार, दिल जितले यार. आता तेजा मिठूला विचारते की हा काय प्रकार आहे? नाही म्हणजे लग्न प्रेरणाचं आहे. मग या मॅडमचं जास्त एक्सायटेड दिसत आहेत. आता प्रेरणाचं लग्न आहे तुझं नाही आहे. यावर मिठू म्हणते की अगं तसं नाही, आम्ही ते बाहेर कॉफीसाठी भेटलो होतं ना, तेव्हा त्याने मला सगळे डिटेल सांगितले. आता हे ऐकून तेजा खूप शॉक होते आणि विचारते की काय तुम्ही एकत्र कॉफी प्यायला गेला होता? तेव्हा मिठू म्हणते की हो तेच तर सांगते आहे ना. तेव्हा तेजाला खूपच राग येतो आणि विचारते की का? आणि म्हणते की तो माझा मित्र आहे, मग तू का कॉफी प्यायला गेली होती? यावर मिठू म्हणते की त्यात काय आहे एवढं? अगं आम्ही सहजच रस्त्यात भेटलो, त्यामुळे आम्ही सहजच असं कॉफी प्यायला गेलो होतो, एवढं काय त्यात? आता तेजा रागाने म्हणते की एवढं काय म्हणजे नाही जायचं, तो माझा मित्र आहे जुना. मिठू विचारते की का नाही जायचं, मित्रच आहे ना, बॉयफ्रेंड थोडी आहे, असं म्हणून त्या दोघींचा वाद सुरू होतो. आता सगळेच त्या दोघींकडे आश्चर्याने बघत असतात. श्वेता तेव्हा वल्लरीला म्हणते की हिला काय झालं एवढं पॉझिटिव्ह व्हायला, ही अशी तेजा कधीच आधी पाहिली नव्हती. तेव्हा वल्लरीसुद्धा खूप टेन्शनमध्ये येऊन म्हणते की काय झालं आहे तेजाताईंना. आता यानंतर आपण पाहतो की प्रेरणाच्या आई बाबा मुंबईला आलेले असतात. आता प्रेरणाची आई म्हणते की काय बाई उकडतं तुमच्या मुंबईमध्ये, कढईमध्ये बसल्यासारखं वाटत आहे. आता प्रेरणा त्यांना पाणी आणून देते. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की पटपट आवरायला शिक, आता लग्न होणार आहे तुझं. आणि पाणी पित म्हणते की एवढा मोठा फ्रीज आहे ना, मग हे पाणी गरम कसं? यावर प्रेरणाचे बाबा म्हणतात की निलिमा डोकं गरम असलं ना की सगळं गरमच लागतं. आणि ते प्रेरणाला जवळ बसवतात आणि विचारतात की कशी आहेस तू बाळा? तेव्हा प्रेरणा सांगते की मी बरी आहे आणि विचारते की थकला असाल ना प्रवासाने, आता चहा घ्या आणि आराम करा. यावर आता प्रेरणाची आई म्हणते की आराम करायला कुठे सांगतेस, आम्ही इथे लग्नाची बोलणी करायला आलो आहोत, तू जावई बापूंना
भाऊंना सांग आम्ही येतोय म्हणून, आणि तू पण आवरायला घे पटपट. तेव्हा प्रेरणा टेन्शनमध्ये येऊन म्हणते की आजच जायचं आहे का? तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की मग कधी जायचं? आता वल्लरीमध्येच म्हणते की प्रेरणाताई तुम्ही नका काळजी करू, मी जाते तुमच्या आईबाबांबरोबर समीर सरांच्या ऑफिसमध्ये, मला माहिती आहे ना ऑफिस कुठे आहे ते म्हणून. तेव्हा प्रेरणा घाबरून पटकन म्हणते की नाही काही गरज नाही, मी जाईन. तेव्हा वल्लरी खूप टेन्शनमध्ये येऊन प्रेरणाकडे बघायला लागते. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.